हॅलो स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 5वी सेमी मॅथ्स चॅप्टर नंबर 6 यामधील पुढचा टॉपिक पाहणार आहोत. टाइप्स ऑफ अँगल्स, त्यानंतर पॅरलल लाईन्स आणि परपेंडिक्युलर लाईन्स या 3 टॉपिकविषयी माहिती घेऊन प्रॉब्लेम सेट 27 जो आहे तो आपण यामध्ये सोडवणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहणं आवश्यक आहे. मध्येच बंद करायचा नाही व्हिडिओ, किंवा आपण फक्त सुरुवातीचा भाग पाहतो आणि नंतर व्हिडिओ बंद करून मध्येच त्या ठिकाणी आपण बाहेर पडतो. तर अशा प्रकारे जर आपण केलं तर आपल्याला मुद्दा नीट समजणार नाही आहे. टाइप्स ऑफ अँगल्स यामध्ये 3 टाइप्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत यावर्षी अभ्यासण्यासाठी. तर पहिला जो टाइप आहे राईट अँगल, दुसरा टाइप आहे ॲक्यूट अँगल आणि तिसरा टाइप आहे ऑब्ट्यूज अँगल. आता राईट अँगल कशाला म्हणायचं आहे त्याची डेफिनेशन आणि फिगर या ठिकाणी दाखवलेली आहे. अँगल्स ऑफ मेजर 90 डिग्री आर कॉल्ड राईट अँगल्स. असे अँगल की ज्यांचे माप 90 डिग्री असेल त्याला राईट अँगल असं म्हणायचं आहे. आणि राईट अँगलची फिगर ही या पद्धतीची असते. त्याच्या कोपऱ्यामध्ये अशा प्रकारचं सिम्बॉल किंवा चिन्ह जे आहे ते दाखवलेलं असतं. हे जे सिम्बॉल दाखवलेलं आहे याचा अर्थ हा राईट अँगल आहे. राईट अँगल असेल तरच असं सिम्बॉल त्याच्या कॉर्नरला किंवा कोपऱ्यामध्ये दाखवलं जातं, हे आपण ध्यानात ठेवायचं आहे. राईट अँगल वेगवेगळ्या पद्धतीने असू शकतो. राईट अँगल जो आहे तो आपल्याला ओळखता येण्यासाठी इथे काही फिगर्स मी दिलेले आहेत पहा. हा एक पहिली फिगर आहे, ही सुद्धा राईट अँगलची आहे. ही उलटी केलेली फिगर आहे, ही सुद्धा राईट अँगलची आहे. आणि ही तिरपी दाखवलेली आहे. म्हणजे फिगर कशीही जरी असेल तरी आपण ती राईट अँगलची फिगर जी आहे ती ओळखू शकतो. जो कॉर्नर असतो पहा राईट अँगलचा, त्याच्यामध्ये आपण आपल्या वहीचा कोपरा किंवा एखाद्या पुस्तकाचा कोपरा जर बसवला तर तो बरोबर बसतो पहा. समजा ही वही आहे माझ्याकडे, याचा कोपरा जो आहे तो मी या ठिकाणी पहा या 2 नंबरच्या फिगरमध्ये बसवतोय. तर दोन्ही अँगलच्या आर्म्स जे आहेत ते या बरोबर या 2 साईडला चिकटलेले आहेत, म्हणजे हा राईट अँगल आहे. त्यानंतर पहिल्या फिगरमध्ये आपण जर या ठिकाणी पाहिलं तर इथे सुद्धा आपल्याला दिसेल की हा सुद्धा राईट अँगल आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा वहीचा कोपरा तिसऱ्या फिगरमध्ये आपण जर बघितलं तर इथे सुद्धा आपण हा वहीचा कोपरा जर ठेवला तर तो बरोबर बसतो आहे का. म्हणजे वहीचा कोपरा, पुस्तकाचा कोपरा जर आपण त्या अँगलमध्ये बसवला तर त्याचे जे आर्म्स आहेत ते जर 2 साईडला बरोबर टच करत असतील तर तो राईट अँगल आहे असं आपण म्हणू शकतो. तर राईट अँगलचं जे काही माप आहे ते 90 डिग्री असतं, हे आपण या निमित्ताने लक्षात ठेवायचे, ध्यानात ठेवायचे. नंबर 2 ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल an angle which measures less than a right angle is called acute angle. म्हणजे काय, तर असा अँगल की ज्याचं माप हे राईट अँगलपेक्षा लेस असतं, म्हणजे कमी असतं. लेस म्हणजे कमी. कोणापेक्षा कमी, तर राईट अँगल. म्हणजे राईट अँगलचं माप आहे 90 डिग्री, तर 90 डिग्रीपेक्षा कमी असेल म्हणजे 80 डिग्री असेल, 60 डिग्री असेल, 45 डिग्री असेल, 32 डिग्री असेल. म्हणजे असा नंबर की जो 90पेक्षा स्मॉल आहे असं माप दाखवणारा कोणताही अँगल हा आपल्याला ॲक्यूट अँगल म्हणायचा आहे. ॲक्यूट अँगलचे जे आर्म्स असतात ते एकमेकापासून थोडेसे जवळ असतात. हे आर्म्स जे आहेत ते आपल्या टेबलाचा कोपरा, वहीचा कोपरा, पुस्तकाचा कोपरा याप्रमाणे आपल्या या ठिकाणी राईट अँगल जो दिसतो, परंतु इथले हे जे आर्म्स आहेत ते जवळ आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी हे जे माप आहे त्याचं ते कमी असतं 90 डिग्रीपेक्षा, त्याला आपल्याला ॲक्यूट अँगल असं म्हणायचं आहे. तर ॲक्यूट अँगल्स या ठिकाणी आपल्याला दाखवलेले आहेत पहा. तो असा उलटा पण असू शकेल. हे 2 आर्म्स जे आहेत ते जवळ आहेत, खूप असे लांब फाकलेले नाही आहेत. हा याप्रमाणे सुद्धा ॲक्यूट अँगल असू शकतो किंवा असाही असू शकतो. तर ॲक्यूट अँगल कसाही कोणत्याही स्थितीमध्ये असेल तर तो आपल्याला ओळखता यावा यासाठी या काही एक्स्ट्रा फिगर्स आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रकार असतो ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगलची डेफिनेशन दिलेली आहे पहा. अन अँगल विच मेजर्स मोर दॅन अ राईट अँगल. मोर म्हणजे जास्त आणि लेस म्हणजे कमी. तर जास्त माप असतं कोणापेक्षा, राईट अँगलपेक्षा जास्त माप असणारा अँगल म्हणजे
ऑब्ट्यूज अँगल. अशा पद्धतीने 90 डिग्रीपेक्षा जर मोठी संख्या असेल माप दाखवणारी, 90 पेक्षा मोठी संख्या असेल, मग ती 100 डिग्री असेल, 110, 125, 150, 180 पर्यंत, अशा पद्धतीने ही तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्ट्यूज अँगलचं जे माप आहे ते माप आपल्याला सांगता येतं. म्हणजे राईट अँगलचं माप फिक्स आहे 90 डिग्री, कमी पण नाही आणि जास्त पण नाही. ॲक्यूट अँगलची मापं मात्र तुम्हाला 1 डिग्रीपासून 89 डिग्रीपर्यंतची सांगता येतील. 2 डिग्रीचा पण ॲक्यूट अँगल असेल, 89 डिग्रीचा ॲक्यूट अँगलच असेल, परंतु 90 डिग्रीचा काय असेल, राईट अँगल असेल. त्या पद्धतीने 91 पासून तर 179 डिग्रीपर्यंतचं माप हे ऑब्ट्यूज अँगलचं असतं. म्हणजे 95चा असेल तर तरी तो ऑब्ट्यूज अँगल असेल, आणि 175चा असेल तर तो सुद्धा त्या ठिकाणी ऑब्ट्यूज अँगलच असेल. तर अशा पद्धतीने त्याची मापं जी आहेत त्या मापावरून आपण हे जे प्रकार आहेत ते प्रकार या ठिकाणी अँगलचे पाहिलेले आहेत. आता अँगल काय असतो पहा नेमका, तर तो या ठिकाणी आपण समजून घेऊयात. दिस आर द 2 आर्म्स ऑफ द अँगल्स. एकावर एक आहेत हे आर्म्स. हे जर आर्म्स आपण असे लांब लांब केले एकमेकापासून, तर सध्या तुम्हाला जो दिसतोय हा ॲक्यूट अँगल आहे. म्हणजे ह्याच्यामधलं जे अंतर आहे ते कमी दिसतंय. तो जर आपण पुढे फक्त लाल आर्म जो आहे तो मी पुढे वाढवतोय पहा, तर या स्टेजला या ठिकाणी हा जो काही प्रकार अँगलचा तयार होतोय याला आपण राईट अँगल असं म्हणू शकतो. आणि याच्याही पुढे जर आपण त्या ठिकाणी त्याला वाढवलं आणखी, तर हा तुमचा ऑब्ट्यूज अँगल हा त्या ठिकाणी तयार होतोय पहा. हा सध्या ऑब्ट्यूज अँगल आहे. याला जवळ आणलं असं तर हा राईट अँगल आहे, आणि आणखी जवळ आणलं तर हा ॲक्यूट अँगल आहे. तर अशा पद्धतीचे हे 3 प्रकार जे आहेत ते प्रकार आपण लक्षात घेऊ शकतो. ऑब्ट्यूज अँगलच्या वेगवेगळ्या फिगर्स अशा असू शकतील. हा सुद्धा ऑब्ट्यूज अँगल आहे, हा सुद्धा ऑब्ट्यूज अँगल आहे, आणि हा सुद्धा ऑब्ट्यूज अँगल आहे. तर अशा रीतीने ऑब्ट्यूज अँगल म्हणजे ज्याचं माप 90 डिग्रीपेक्षा जास्त असेल, ॲक्यूट अँगल म्हणजे ज्याचं माप 90 डिग्रीपेक्षा कमी असेल, आणि राईट अँगल म्हणजे असा अँगल की ज्याचं माप 90 डिग्री असेल. अशा रीतीने हे 3 टाईप्स जे आहेत ते आपण ध्यानात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा आहे पहा पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स कशाला म्हणायचं आहे, किंवा पॅरलल लाईन्स आपल्याला आपल्या आजूबाजूला कुठे कुठे दिसतात याचा आपल्याला या ठिकाणी शोध घ्यायचा आहे. तर या चित्रामध्ये दाखवलेलं जे आहे पहा, बार्स ऑफ अँड विंडो. विंडोचे जे आडवे गज आहेत ते दाखवलेले आहेत, तर ते गज असे सरळ आहेत एकदम स्ट्रेट. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये दाखवलं स्टेप्स ऑफ लॅडर, म्हणजे ही शिडी आहे वर चढण्यासाठी, आणि त्याच्या आडव्या अशा पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या स्टेप्स ज्या आहेत त्या एकमेकांना पॅरलल असतात. त्यानंतर जे व्हर्टिकल लेग्स ऑफ द लॅडर, लॅडर म्हणजे शिडी. तर हे जे उभे 2 शिडीचे पाय आहेत ज्यांना आडव्या त्या स्टेप्स जोडलेल्या आहेत, ते सुद्धा जे उभे आहेत ते एकमेकाला पॅरलल आहेत असं आपल्याला म्हणता येतं. हे जे बार्स आहेत ते सुद्धा एकमेकाला पॅरलल आहेत असं आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने बरीच उदाहरणं आपण आपल्या अवतीभोवती पाहू शकतो की जे पॅरलल लाईन्सच्या बाबतीत आपल्याला म्हणता येतील. त्यात इथं ज्यांनी दिलेलं जे आहे पहा, आपण ते करून पाहू. की एक कागद घ्यायचा आहे आणि त्याला फोल्ड करायचं आहे, घडी घालायची त्याची या पद्धतीने. त्यानंतर आणखी एक त्याला फोल्ड करायचं आहे. एकदा फोल्ड करताना काळजी घ्यायची, कसंही फोल्ड नाही करायचं. त्याचे जे साईड्स आहेत त्या एकमेकाच्या आहेत या पद्धतीने एकमेकाला टच झाल्या पाहिजेत, कोपरे एकमेकाला टच झाले पाहिजेत. आणि फोल्ड केल्यानंतर आता आपण त्याला अनफोल्ड करा. अनफोल्ड केल्यानंतर तुम्हाला इथे जे काही फोल्डिंग दिसतील पहा, 1 2 3, हे जे फोल्डिंग्स आहेत हे सुद्धा एकमेकाला पॅरलल झालेले आहेत. दिस फर्स्ट लाईन, सेकंड लाईन अँड थर्ड लाईन, these lines are parallel to each other. मग पॅरलल लाईन्स कशाला म्हणायचे नेमकं, तर पॅरलल लाईन्स इथे त्यांनी सांगितलेलं आहे पहा, पॅरलल लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट, दॅट इज दे डू नॉट कट इच अदर नो मॅटर हाऊ फार दे आर एक्सटेंडेड ऑन आयदर साइड्स. म्हणजे अशा लाईन्स की ज्या एकमेकांना कट करत नाहीत किंवा एकत्र येत नाहीत त्यांना आपल्याला पॅरलल लाईन्स म्हणायचे. म्हणजे या पद्धतीने हे ज्या 2 लाईन्स आहेत त्या पॅरलल लाईन्स आहेत.
बार्स ऑफ विंडो पॅरलल लाईन्स आहेत. लेग्स ऑफ दिस ladder it is also parallel lines, and the steps of ladder it is also parallel lines. Other example of parallel lines we can, the lines of in our notebooks, these are the example of parallel lines. या काळ्या ज्या लाईन्स आहेत त्या सुद्धा पॅरलल लाईन्सच आहेत. Then the railway track example we see in our surroundings. रेल्वे ट्रॅक, रेल्वेचे रूळ जे असतात ते सुद्धा पॅरलल असतात पहा, ते असे सरळ त्या ठिकाणी जातात, असे जवळ येत नाहीत किंवा लांब पण जात नाहीत एकमेकापासून ते. त्यानंतर आपण अजून पाहू शकतो द इलेक्ट्रिसिटी, वायर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी विच आर स्ट्रेस ऑन द पोल्स. पोलवर ज्या वायर्स ओढलेल्या असतात त्या सुद्धा एकमेकापासून ठराविक अंतरावर असतात, त्या सुद्धा एकमेकाला पॅरलल आहेत असं आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीची बरीच उदाहरणं आपण इथे लक्षात घ्यायची आहेत. द लाईन्स ट्रेस विथ द पेन्सिल आर पॅरलल टू इच अदर असं म्हटलं आहे. म्हणजे आपण इथे हा कागदाला घड्या घालून इथे हे ज्या काही लाईन्स आहेत त्याला पेन्सिलने आपण जर ट्रेस केलं तर या लाईन्स एकमेकाला पॅरलल असतील. म्हणजे पॅरलल लाईन्स या अर्थाने ध्यानात ठेवा की ज्या लाईन्स एकत्र येत नाहीत, ज्या लाईन्स एकमेकाला कट करत नाहीत. एक्झाम्पल पहा इथे, समजा दिस आर द एक्झाम्पल, ही एक लाईन पहा आणि ही दुसरी लाईन पहा. याच्या दोन लाईन्स आहेत त्या एकत्र आल्यात या पॉईंटमध्ये. त्यानंतर इथे दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा ही लाईन आणि ही लाईन, हे लाईन इथे एकत्र आल्यात. दिस लाईन्स कट इच अदर. इथे सुद्धा लाईन्स एकत्र आलेल्या आहेत, त्यांनी एकमेकाला कट केलेला आहे. परंतु इथल्या या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं तर इथे पहा ह्या दोन लाईन्स एकत्र येत नाहीत, एकमेकाला कट करत नाही आहेत. या दोन लाईन्स तिरप्या आहेत त्या दोन्ही सुद्धा, एक छोटी आहे एक मोठी आहे. लाईन्स किती छोटी किती मोठी याचा काही संबंध नाही, त्या फक्त एकत्र यायला नको. जसं इथे एकत्र आलेल्या आहेत तशा इथे तुम्हाला या ठिकाणी लाईन्स तुम्ही किती एक्सटेंड केल्या बोथ एंडला, किती वाढवल्या तरी त्या एकत्र येणार नाही आहेत. एक्सटेंड करणे म्हणजे वाढवणे. इथे पण या लाईन्स तुम्ही किती पण एक्सटेंड करा, लांबण्या इकडे लांबण्या इकडे लांबण्या, तरी त्या एकमेकाला कट करणार नाहीत किंवा एकत्र येणार नाहीत. द लाईन्स विच डू नॉट कट इच अदर आर कॉल्ड ॲज पॅरलल लाईन्स. कट यासाठी शब्द आहे इथे इंटरसेक्ट. पॅरलल लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, दॅट मीन्स दे डू नॉट कट इच अदर. एकत्र येत नाहीत म्हणजेच इंटरसेक्ट करत नाहीत, अशा लाईन्स म्हणजेच पॅरलल लाईन्स. तर अशा प्रकारचे पॅरलल लाईन्सचे एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. आपण हे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. द नेक्स्ट टॉपिक इज परपेंडिक्युलर लाईन्स. लुक ॲट दिस फर्स्ट एक्झाम्पल. द लाईन्स, आडवी लाईन आणि उभी लाईन यांच्यामध्ये इथे राईट अँगलचं सिम्बॉल दाखवलेलं आहे. मग ज्या दोन लाईन्स एकत्र येतात आणि त्या कोपऱ्यात जर राईट अँगल तयार होत असेल तर त्या लाईन्स एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत असं आपण म्हणू शकतो. When two lines form an angle of 90 degree with each other, then they are said to be perpendicular to each other. दोन लाईन्स एकत्र येऊन जर राईट अँगल म्हणजे 90 डिग्रीचा अँगल तयार होत असेल तर त्यांना आपल्याला म्हणायचं परपेंडिक्युलर लाईन्स. या पद्धतीने इथे these are perpendicular lines. This first lines is perpendicular lines. आपण प्रोट्रॅक्टरने पाहू शकतो पहा इथे हा जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा तयार झाला आहे की नाही. पहा या पद्धतीने आपण जर पाहिलं तर आपल्याला दिसेल की इथे हा 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. आपण अँगल कसा मोजायचा हे मागील व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे. पण 90 डिग्रीच्या बरोबर ही लाईन दिसेल उभी आणि आडवी ही तुम्हाला खाली दिसेल आडवी. तर इथे 90 डिग्रीचा अँगल बनलेला आहे, प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा. इथे मात्र या लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट करतात, परंतु इथे आपण जर अँगल मोजला तर तो काही 90 डिग्रीचा भरत नाहीये. म्हणजे या सेकंड नंबरच्या फिगरमधल्या ज्या लाईन्स आहेत त्या परपेंडिक्युलर लाईन्स म्हणता येणार नाही, बिकॉज दे डू नॉट कट इच अदर इनटू राईट अँगल. दे डू नॉट फॉर्म राईट अँगल. त्यांनी राईट अँगल बनवलेला नाही म्हणून त्यांना आपल्याला परपेंडिक्युलर लाईन्स म्हणता येणार नाही. नंबर 3 मध्ये आपण चेक करून पाहू. या ठिकाणी हा जो काही प्रोट्रॅक्टर आहे पहा इथे मी ठेवला आहे तर बरोबर 90 डिग्रीवर ही लाईन येते आणि या प्रकारे ही लाईन आपण रेफरन्स लाईनच्या खाली, लाईन ऑफ रेफरन्सच्या खाली झाकलेली आहे आणि ही लाईन उभी जी लाईन आहे ती बरोबर 90 डिग्रीवर येते. म्हणजे इथे 90 डिग्रीचे अँगल बनलेले आहेत.
जर प्रोट्रॅक्टर नसेल तर तुम्हाला सोपं मी सांगितलेलंच आहे की आपली वही घ्या आणि वहीचा कोपरा, कोणताही कोपरा वहीचा, त्याच्या एका कोपऱ्यामध्ये असा बसून पहा. जर तो बरोबर बसला तर हा राईट अँगल आहे. दिस इज राईट अँगल. मग हा एक जर तुम्ही मोजला तर बाकीचे मोजण्याची गरज नाही, बाकीचे सुद्धा सगळे त्याचे राईट अँगल्स असणार आहेत. दिस इज ऑल्सो राईट अँगल अँड दिस इज ऑल्सो राईट अँगल अँड दिस इज ऑल्सो राईट अँगल. त्याचे चारही अँगलचे जे बनले ते राईट अँगल बनणार आहेत. या फिगरमध्ये मात्र राईट अँगल दिसत नाहीत, म्हणून ही जी फिगर आहे ही परपेंडिक्युलर लाईनची फिगर नाही. नंबर 1 परपेंडिक्युलर लाईन्स आहेत, नंबर 3 मध्ये पण परपेंडिक्युलर लाईन्स आहेत, परंतु नंबर 2 मध्ये परपेंडिक्युलर लाईन्स नाहीत. दीज लाईन्स आर कॉल्ड ॲज ओनली इंटरसेक्टिंग लाईन्स. त्यांनी एकमेकाला इंटरसेक्ट केलेला आहे, परंतु 90 डिग्रीचा अँगल बनवलेला नसल्यामुळे त्यांना परपेंडिक्युलर लाईन्स म्हणता येणार नाही. तर या पद्धतीने आहे पहा, दीज लाईन्स आर पॅरलल लाईन्स अँड दीज लाईन्स आर परपेंडिक्युलर लाईन्स. द डिफरन्स बिटवीन दीज टू लाईन्स is very simple. Parallel lines do not intersect each other. Perpendicular lines intersect each other and forms a right angle, the angle of 90 degrees. So they are called as perpendicular lines. In this way, the example of perpendicular lines, the lines which are red color lines on our page of notebook. हे पहा, या ज्या लाल रंगाच्या लाईन्स आहेत ते इथे एकत्र आलेल्या आहेत या पॉईंटमध्ये आणि त्यांनी इथे राईट अँगल बनवलेला आहे, म्हणून या ज्या लाईन्स आहेत इथे असा राईट अँगल तयार होतो पहा खाली किंवा वर कोणत्याही बाजूला. म्हणून ह्या ज्या रेड कलरच्या लाईन्स असतात आपल्या नोटबुकच्या पेजवर त्या इंटरसेक्टिंग लाईन्स पॅरलल लाईन्स त्या आहेत परपेंडिक्युलर लाईन्स, आणि ह्या ज्या ब्लॅक कलरच्या लाईन्स आहेत त्या आहेत पॅरलल. म्हणजे आपल्या नोटबुकच्या पेजवर तुम्हाला दोन प्रकारच्या लाईन्स दिसतील. ब्लॅक लाईन्स आर पॅरलल लाईन्स अँड द रेड लाईन्स आर perpendicular lines. In this way, the example of these lines we can understand, and now we are going to solve the problem set 27. 27 नंबरचा प्रॉब्लेम सेट आहे. अगदी थोडक्यात आहे पहा. Give two examples of parallel lines you can see in your environment. म्हणजे आपल्या अवतीभोवती एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणामध्ये तुम्हाला सापडणारी दोन एक्झाम्पल सांगा पॅरलल लाईन्सची. तर आता आपण बरीच एक्झाम्पल बघितले आहेत. बार्स ऑफ विंडो, स्टेप्स ऑफ लॅडर, देन द व्हर्टिकल लेग्स ऑफ लॅडर, देन द लाईन्स ऑन ब्लॅक लाईन्स ऑन द नोटबुक, देन द रेल्वे लाईन्स, रेल्वेचे रूळ, then the wires which are stretched on the poles, पोलवर ओढलेल्या ज्या वायर्स आहेत, तारा आहेत, त्या असे बरेच एक्झाम्पल्स तुम्हाला या ठिकाणी सांगता येतील. त्यातले दोन कोणतेही लिहायचे तुम्ही तर ते तुम्ही ते लिहू शकता. गिव्ह टू एक्झाम्पल्स ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स यू कॅन सी इन युअर एन्व्हायरमेंट. आपल्या अवतीभोवती पहा आणि परपेंडिक्युलर लाईन्सचं एक्झाम्पल. तर दिस इज फर्स्ट एक्झाम्पल विच कॅन बी सीन इन युअर नोटबुक. नोटबुकमध्ये तुम्हाला ज्या पानावर जे रेड कलर मधल्या लाईन्स असतात त्या परपेंडिक्युलर लाईन्स आहेत. देन द इलेक्ट्रिसिटी पोल, द अँगल बिटवीन द इलेक्ट्रिसिटी पोल अँड आवर अर्थ. जमीन आणि समजा इथे पहा, समजा हा इलेक्ट्रिसिटीचा पोल आहे असा उभा केलेला आणि खालची जमीन आहे, दिस अर्थ. तर हा पोल आणि अर्थ याच्यामध्ये सुद्धा 90 डिग्रीचा अँगल बनतो. त्याच्यामुळे इथे दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. तर असं एक्झाम्पल्स जे आहे ते आपण या ठिकाणी सांगू शकतो. देन द टू ॲडजसंट एजेस ऑफ विंडो. विंडोच्या ज्या काही एकमेकाला खेटणाऱ्या साईड्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला सांगता येतील की ज्यामध्ये परपेंडिक्युलर लाईन्स ज्या आहेत त्या असू शकतात. किंवा या नोटबुकमध्ये पहा ॲडजसंट साईड्स, ही एक साईड आहे आणि ही दुसरी साईड आहे, तर इथे सुद्धा राईट अँगल बनतो. त्याच्यामुळे या लाईन्स ज्या आहेत त्या सुद्धा एकमेकाला कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. दिस इज फर्स्ट लाईन अँड दिस इज सेकंड लाईन. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण सांगू शकतो. नंबर 3, लुक ॲट द पिक्चर्स गिवन बिलो. डिसाइड वेदर द लाईन्स गिवन इन ईच पिक्चर इज पॅरलल ऑर परपेंडिक्युलर टू ईच अदर अँड राईट द आन्सर इन द बॉक्स. म्हणजे या ठिकाणी दिलेल्या
फिगर बघा आणि त्या कशा आहेत ते त्याचं आन्सर खाली दिलेल्या बॉक्समध्ये लिहायचं आहे आपल्याला. तर इथे पहिल्या 2 फिगरचे आन्सर्स त्यांनी लिहून दाखवलेले आहेत. यामध्ये पहिला आन्सर आहे पॅरलल लाईन्स. दीज आर पॅरलल लाईन्स बिकॉज दे डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, दे डू नॉट कट इच अदर. परपेंडिक्युलर लाईन्स बिकॉज दे फॉर्म्स राईट अँगल. त्यांनी इथे राईट अँगल बनवलेला आहे 90 डिग्रीचा, म्हणून ते परपेंडिक्युलर लाईन्स आहेत. नाव दिस लाईन्स, लुक ॲट दिस लाईन्स. दिस लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. किती वाढवा त्याला एक्सटेंड करा तरी त्या एकमेकाला काय करणार नाहीत, कट करणार नाहीत. सो दीज आर पॅरलल लाईन्स. मग याच्या खालच्या या बॉक्समध्ये आपल्याला त्याचं उत्तर आन्सर लिहायचं आहे. पॅरलल लाईन्स. दीज आर ऑल्सो पॅरलल लाईन्स बिकॉज दे डू नॉट कट इच अदर. इवन यू कॅन एक्सटेंड दीज लाईन्स ॲट बोथ एंड्स. दोन्ही बाजूला तुम्ही त्या किती जर एक्सटेंड केल्या तरी त्या एकत्र येणार नाहीत. सो दीज आर ऑल्सो एक्झाम्पल ऑफ पॅरलल लाईन्स. अँड नंबर 3, इन धिस 2 lines intersect each other, cut each other and they forms a right angle. त्याच्या राईट कोपऱ्यामध्ये आपण वहीचा कोपरा बसतो का पाहू. जर तो वहीचा कोपरा बरोबर तिथे बसत असेल तर these lines are perpendicular lines. Yes, look at this. हा वहीचा कोपरा बरोबर या कोपऱ्यामध्ये फिट बसलेला आहे, म्हणून या ज्या लाईन्स आहेत तर या परपेंडिक्युलर लाईन्स आहेत. PERPENDICULAR, perpendicular lines. In this way we can solve the problem set number 27. अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सेट 27 सोडवू शकतो. फक्त 3च क्वेश्चन्स आहेत आणि अतिशय सोपे आहेत. तर व्हिडिओ सर्वांना नक्कीच आवडेल. व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही. धन्यवाद.